प्रणिता कांबळे, प्रकाश योजना, श्याम चव्हाण, वासु संदेश, रामनाथ शानबाग तर सादर करीत आहोत एकांकिका अमरताराची अमर कमळे.
मी खरोच मी कसं तुम्हाला गाढव म्हणेल? गाढव 4 कष्टाची कामं करतं. तुम्ही काय करता हो? ते सगळं जाऊ दे. कुठं आहे विश्वास? कोणाच ठाऊक त्या विश्वासचं काय सांगता. आणि मी म्हणलं तुम्ही नोकरी धंदा करा, व्यवसाय करा, ते तुम्हाला जमलं नाही. तो धाकटा भाऊ इंजिनियर झालाय, त्याच्या जीवावर तुम्ही जगणार. माझा एक भूगर्भ तज्ञ मित्र आहे, तो येणार आहे. कशाला? पत्ते कुटायला?
अरे आपल्या हवेलीत खजिना आहे ना, तो शोधून काढणार आहे. खजिना, परत खजिना. वेडा माणूस आहे, वेडा. आता खजिन्याविषयी बोलताय दादा, सांगा सांगा. अरे येत्या 20 तारखेला तो येणार आहे. आज तारीख किती बघ बरे? 12 तारीख आहे आज. म्हणजे 8 दिवस राहिले. अहो काय? आज दिवस बघितला का कुठला आहेत ते? शुक्रवार. वार नाही हो, तिथी बघितली का? तिथी काय आहे? शुद्ध द्वितीया. बाप रे मेलो. आणि तू हे आत्ता सांगतेस? अहो मला पण आत्ताच कळलं ना, म्हणून आत्ता सांगते. अरे विचार कसला करताय? आवरा आणि पोझिशन घ्या. आता मध्येच काय उभं राहिलायस? चल तिथं पोझिशन घे. आज शुद्ध द्वितीया. आकाशात उद्याची चंद्रकोर दिसली नाही दिसली की आमचे प्रदीप कुमार हजर. मूर्खा, प्रदीप कुमार काय म्हणतो त्यांना? आपले पूर्वज आहेत ते. त्यांच्या येण्या जाण्याच्या वाटेत उभा राहू नकोस. जाऊन खागोशील. चल तिथं पोझिशन घे. काय गप्पा मारत उभे राहिला? पोझिशन घ्या लवकर लवकर. होशियार, निगाह रखो. दास संस्थान के महाराजा अमर प्रताप सिंह पधारे हैं. जो वादा किया वो निभाना पड़ेगा. होके समाना चाहे होके खुदाए तुमको आना पड़ेगा. जो वादा किया वो निभाना पड़ेगा. गेले बाई एकदाचे. दादा, हे वादाने कोणाकडे माझं किती दिवस चालणार? त्यांना मुक्ती मिळेपर्यंत हो, पण त्यांना मुक्ती मिळणार कधी? कोणास ठाऊक. पण त्यांचा आत्मा असाच्या हवेलीत येत राहणार. विश्वास, मला माहिती असतं ना मी लग्न करून ह्या शब्दाडीच्या वाड्यात नाही त्या वेड्या माणसाच्या घरात येणार आहे तर मी लग्नच केलं नसतं. विश्वास, मी काय म्हणतो, आजपर्यंत त्यांनी कधी कुणाला त्रास दिलाय नाही. हा, जर त्यांच्या येण्या जाण्याच्या वाटेत आणि कान धरण्यास नकार दिला तर ते त्याला माफ करत नाही. हे तुम्हाला पटत नाही. दर महिन्याला शुद्ध दुसऱ्याच्या दिवशी गुडघ्यावर बसा, कान पकडा, शिक्षा केल्यासारखं वाटतं. दिस इज रमेश. हो दादा, ते इथं येतात त्याच वेळेस तुमच्या खजिन्याचा विषय का बरं काढत नाही? मूर्खा, जीव घेतील ना माझा. काय काय जीव घेतील? नको, ते राहू दे. अगं बहिणी, मी तुला सगळ्यात सांगायचं विसरलो. काय रे? माझी एक मैत्रीण आहे ती रेवती. ती देणार आपल्या हवेली बघायला. मैत्रीण कशी काय? कॉलेजमध्ये होती म्हणून देणार आहे ना. तसं कसं येईल? दुसरं काही नाही ना. नाही नाही, ते अजून ठरवायचं. ती माझ्या बरोबर कॉलेजमध्ये होती आणि जुन्या हवेलीचं खूप आकर्षण आहे होतं तिला. म्हणून म्हटलं या तिकडे हवेली बघायला. एवढंच ना, तर मी तुला सांगते बघ. काय? हा? काय? त्याची मैत्रीण येतीये. तिच्या समोर वेड्यासारखं वागायचं नाही. ते पत्ते बाहेर काढायचे नाही. आणि खजिना हा विषय अजिबात नको. वेड्यासारखं वागायचं नाही. हो काय? नाही वागायचं असं सांगतीये. आणि होय रे, कधी येते मिळतात? आता येईल लगेच. हे बघ, आली. ते लक्ष काय? वाव, ब्युटिफुल. आता सुंदर हवेली आहे तुझी विश्वास. असणारच. आमची खानदानी हवेली आहे म्हटलं. आणि हो, 300 वर्षांवर आहे बरं का. 300 वर्ष. ग्रेट. मी तर प्रेमातच पडले. माझ्या हवेली. बरं, अच्छा. मग आवडली का हवेली?
अरे आवडली म्हणून का विचारतोस बॉस? असल्या हवेलीत राहायला नशीब लागतं, नशीब. खरंच तुम्ही खूप भाग्यवान आहात. म्हणून जर घेतलंस ना तर तू इथे राहू शकतेस या हवेलीत अगदी कायमची. व्हॉट डू यू मीन विश्वास? काही नाही ते राहू दे, मी तुझी गंमत केली. तुझी ओळख करून देतो तुझी. हो. हे आमचे थोरले बंधुराज रघुनाथराव हाय. नमस्कार. आणि या वहिनी. नमस्कार. हाय. दादा हाय. हो दादा, ही माझी कॉलेज मैत्रीण रेवती. अरे रे तुम्ही कशाला बसला? ए, हो, बस. पण विश्वासाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं. मी कधी सहका मला सांगितलं होतं ना वेड्यासारखं वागायचं नाही म्हणून. तुम्ही कुठे पाहणार तिला? विश्वासची मैत्रिणी पहिल्यांदाच आली. वेड्यासारखं वागू नका. मी नदी स्वभाव फार मी नदी आजकाल विधच म्हटलं. अहो, नाही हो, मी नाटकातून वगैरे काम करते ना, तिथं तुम्ही मला बघितल्याची शक्यता आहे. हो नाटकं बिटकं असलं काही करत नाहीत ते. आमच्याच घरात एक मोठं नाटक चालतं दर शुद्ध द्वितीयेला. नाही नाही नाटकात नाही, दुसरीकडे कुठेतरी. यस यस आठवलं, ही रेवती नाही, ही तारा आहे तारा. आता हे काय बोलता सर तुम्ही? ही तारा कोण? अरे आपल्या अमर प्रताप सिंहाची प्रेयसी तारा. दादासाहेब, मी रेवती आहे, विश्वासची मैत्रीण आहे. हो गंमत ग. विनोदी स्वभाव दुसरं काय हे नका वाटलाच आजकाल. चलाय का तुम्हाला काहीच्या काही काय बोलता? ती कसली तारा? हा? मला सांगितलं ना वेड्यासारखं वागायचं नाही म्हणून खजिन्याचा विषय काढायचा नाही. आता परत ते खूप डोक्यात चिटपाट वेड्यासारखं वागायचं नाहीये. तुझी खात्री पटत नाहीये ना? माझी काय कोणाचीच पटत नाहीये. थांबा मी आलो. ओ काहीतरी आणताय का? इंटरेस्ट काही नाही बाई. सगळं मजा गंमत. नाही हो, विनोदी. हे बघा आमचे अमर प्रताप सिंह आणि त्यांच्या शेजारी बसले त्यांची प्रेयसी तारा. आईला अगो बाई ही बाई अगदी हुबेहूब रेवतीसारखी दिसते खरं. दोघीची चेहरा साम्य आहे. हे, पण हा योगायोग पण असू शकतो. हो हो हे असलं काही नको सगळं समोर ठेवून देतो आतमध्ये. दादासाहेब, हे अमर प्रताप तारा त्या कोण व्यक्ती आहेत आणि यांचा माझ्याशी काही संबंध? काही संबंध वगैरे काही नाही. काही संबंध नाही. सांगा ना दादासाहेब. सगळं सांगतो. काहीही संबंध नाही. तू बस तिथे. काही संबंध नाही. अहो माझ्या वडिलांनी म्हणजे आबासाहेबांनी जी गोष्ट मला सांगितली ती मी तुम्हाला सांगतो. हे कधी येणार? किती हा उशीर? हो आज महाराणी साहेब इथे अच्छा आठ बाजूला कशा काय आल्या? महाराणी साहेब वाटतं तुला नाहीत ना? विचित्रच आहे, तुम्ही इथे निघून जा इथून. हो जाईन की. एवढी घाई काय आहे? इथे आठ बाजूला तुम्हाला पाहिलं म्हणून थांबलो मी. इथे आठ बाजूला बाई माणसानं असं एकट्याने एवढी म्हटलं तिथे जिगरी शॉपचा खूप सुचवाट आहे. म्हटलं तुम्हाला मदत करावी. हे बघा, मी तुमच्याकडे मदत मागितलेली नाही. तुम्ही इथून जा कसे. हे बघा बाई माणूस अर्धे सापडलं की त्याला मदत करणे हे आम्ही आमच्या कर्तव्य समजतो. ते त्रिदाक्षिणी की काय म्हणतात ना ते आहे म्हटलं आमच्याकडे. काय म्हणतात तुम्ही? हे बघा अजिबात संकोच करू नका. तुम्हाला जे सांगायचं आहे ते न पिता सांगा. अहो तुमचे हे शब्द ऐकायला माझे कान केव्हाचेच सुटलेले आहेत. पडलेला शिस्त होता त्या. हे काय घडे इथे मगापासून मीच बोलतोय
आणि तुम्ही आपलं हो नाही एवढंच बोलताय. हे काय ठीक नाही बरं का. अहो मी कोणी परका म्हणत आहे का, गेली कित्येक वर्ष ओळखतोय आपण एकमेकांना, तेव्हा एवढा संकोच ठीक नाही. हे बघा, मी इथे कोणातरी भेटायला आली आहे, तर तुम्ही इथून गेलात तर बरं होईल. कोणाला तरी म्हणजे नक्की कोणाला? म्हणजे मित्राला की मैत्रिणीला? तुम्हाला काय त्याच्याशी? वा वा, असं कसं? अहो आम्हाला तुमची काळजी वाटते म्हणून म्हटलं. तुम्हाला असं एकांतात भेटायला बोलवणारी किंवा बोलवणारा व्यक्ती कोण हे काय नको. न जाणे त्या व्यक्तीने काही दगाफटका केला तर? विचित्र असेल. माझी काळजी घ्यायला मला येतं. मला कोणाची गरज नाही. फारच तिकड बोलताय ठरली. हो ना, मग आणखीन काय बोलायचं? चालते का इथून? एवढी कोणाच्या जीवावरती पोशाखी मारते आहेस ते कळलंय आम्हाला. कळलंय ना? मग ऐका, त्याच व्यक्तीने मला इथे भेटायला बोलवलंय. नाही म्हणजे तसं दुरूनच कळलंय, पण तुझ्याकडून ऐकायचं होतं. ऐका, त्या व्यक्तीचं नाव आहे राजकुमार अमर प्रताप सिंह. त्यांनीच मला इथे भेटायला बोलवलंय. कोण? समजलं? कोण? राजकुमार अमर प्रताप सिंह? वेळ मिळाली का तुला? हसायला काय झालं? अगं हसू नको तर काय करू. कुठे घाट ते राजकुमार अमर प्रताप सिंह आणि कुठे तू. त्यांची राखीव तरी कोणाची काय नाही का? विचित्र असेल. तोंड सांभाळून बोला. अगं राजकुमार अमर प्रताप सिंह तुझ्यासारख्या परीट कन्येबरोबर स्वप्नात तरी वाटेल काय? विवाह? माझं प्रेम आहे त्यांच्यावर आणि त्यांचंही आहे माझ्यावर. अगं प्रेम हे बरोबरीच्या माणसाबरोबर करायचं असतं. चिखलात वळवणाऱ्या किड्याने आकाशात उंच भरारी मारण्याचं स्वप्न विचित्र असेल. तारा, माझा ऐक. थोडक्या अमरसिंहाचा घात आणि माझ्याशी वाह कर. राणीसारखी ठेवून मी तुला. अगं त्या अमरसिंहाच्या दराखान्यात त्यांची राखेल बोलून आल्यापेक्षा माझ्याशी वाह करून आणतं तुझं भलं आहे. शी, चालते वा इथून. चालते वा. अशी अभद्र वाणी ऐकायची माझी जरा इच्छा नाही. चालते वा इथून. आता जातो मी, पण लक्षात ठेव मी पुन्हा येईन तुला मागणी घालायला. येतो मी. तारा, आणि इथे कशाला बरं आली असेल? कोण? अगं असं दसकायला काय झालं? तुला काय वाटलं कोण आलं म्हणून? मला वाटलं, पण ते जाऊ दे. तुम्ही एवढा उशीर का केला त्याला? ते माझी वाट बघत बसले होते. नुसता की बाप असा येऊ होतो. अगं इकडे यायला निघालो, मध्येच पिताजीचं बोलून आलं. मला प्रमुख मंत्र्यांची बैठक होती आज. तिथेच थोडा उशीर झाला. थोडा उशीर? इथे माझा जीव टांगणीला लागला होता. म्हणलं मला तुम्ही इथं बोलून विसरला तर नाहीत ना? अगं मी तुला विसरेन कधी शक्य आहे का? जागेपणी पण सोड, रात्री झोपेत सुद्धा तुझे अखंड विचार माझ्या मनात चालू असतात. मी तुला विसरेन कधी? एवढं जीव लावलंय म्हणतात कोण? असं आणि आमच्यावर एवढा जीव लावताय त्याचं काय? ठीक आहे. तुझ्या डोळ्यामध्ये आलं नाही आम्हाला. भीती? छे छे, तुम्ही सोबत असताना मला कशी आली आहे भीती? माझ्याशी कुठं बोलू नको का? अगं तुझ्या डोळ्यात डोळे लावून तासन तास बघत बसण्याची एवढी आदत आहे ना आम्हाला. डोळ्यातले भाव कितीही बदलले त्याची नोंद घेते ना माझ्या हृदयात होता. खरं सांग तारा, काय झालं ते? राजकुमार अमर प्रताप, मी आपल्या प्रेमाचा आदर करते, पण तुम्ही दहाचे राजकुमार आणि मी एक साधी परीट कन्या. आपल्या दोघांमध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. हे व्यावहारिक जग आपल्या प्रेम संबंधांना मान्यता देईल का? त्याचीच भीती मला वाटत राहते. ही जगाची पर्वा नाही करत तारा. करावी लागते अमर प्रताप, करावी लागते. कारण आपल्याला याच व्यावहारिक जगात राहायचं असतं. आणि उद्यावरून आपलं हे प्रेम प्रकरण आपल्या पिताजींपर्यंत पोहोचलं तर गाढवाचं नांगर माझ्या घरावरून फिरवल्याशिवाय ते राहणार नाही. आणि माझ्यामुळे माझ्या आईबाबांना झालेला त्रास मला नाही सहन होणार. ठीक आहे तर आपण परराज्यात जाऊ, तिथे जाऊन लग्न करू. कुणाला कळणारही नाही. पण हा आपल्या आयुष्याचा प्रश्न आहे. हा निर्णय आपल्या दोघांनाच घ्यायचा आहे तारा. अमर प्रताप, मला विचार करायला थोडा वेळ हवा. ठीक आहे. परवा शुद्ध तिथे आहे. महादेवाच्या मंदिरामध्ये अभिषेक आहे. मीही तिथे असेल. तुला जर आपली योजना मान्य असेल तर येताना पांढरा शुभ्र भोगण्याचा गजरा केसामध्ये घालू. हा आमच्यासाठी होकार समजेल. तर लाल फळाचा गजरा आमच्यासाठी नकार. योग्य निर्णय घेत आपण. येतो आपण. अमर प्रताप, राजकुमारी सुहासिनी, तुम्ही आहे
आहेस कुठे तू तारा? मी महलात किती वेळची वाट बघत बसली होती तुझ्यासाठी. माझी वाट? कशाला? काही विशेष? कमाल करतेस तारा. अगं परवा माझी सगळी वस्त्र तू धुण्यासाठी ठेवून गेली. हे विसरलीस की काय? आणि काय ग, उद्या सरदार मोहित्यांकडे त्यांच्या सुनेचा ओठ भरणी कार्यक्रम आहे. आता त्यावेळेस मी काय घालू? तुमचे वस्त्र धुवून तयार आहेत राणीसाहेब. उद्या घेऊन येते महालावर. काळजी नसावी. आणि काय ग, मगाशी कोणाबरोबर बोलत उभी होतीस? मगाशी? छे छे, कोणीच नव्हतं. स्वतःशीच बोलत होते. खोटं बोलू नकोस तारा. अमर प्रतापांशी बोलत होतीस ना? खरं बोल. म्हणजे तुम्हाला कळालं तर सगळं? होय, मला सगळं कळालंय. तुझ्या दुर्दैवाने आणि माझ्या सुदैवाने. पण तुला एक गोष्ट अजून कळायला दिसत नाहीये. कोणती? नीट कान उघडे ठेवू नये. माझा आणि अमर प्रतापांचा विवाह सुनिश्चित करण्यात आला आहे. काय? होय, त्यामुळे तू त्यांचा नाच सोड आणि हे असं हवेत उडणं सोडून दे, जमिनीवर ये. राजकुमारी सुहासिनी, मी आपला आदर करते, पण मला हा आपला आदेश मान्य नाही. अमर प्रतापांचं प्रेम आहे माझ्यावर आणि आम्ही लग्नही करणार आहोत. हे बघ, आमचा विवाह खुद्द महाराजांनी म्हणजे अमर प्रतापांच्या पिताजींनी ठरवला. त्यामुळे तो होणारच. ही काळा लग्नावरची रेग आहे. काय? हे शक्य नाही. हे शक्य नाही. अमर प्रताप मला दगा देणं शक्य नाही. अमर प्रतापांचा विवाह कोणाबरोबर होणार ह्याचा येणारा काळच ठरवेल. खबरदार माझ्या अंगाला हात लावला तर या शरीरावर फक्त अमर प्रताप सिंहाचाच हक्क आहे. तुझ्यासारख्या लांडग्याचं नाही. काय करशील इथे कोणी आम्हाला वाचवायला? चल सोड मला. जीव गेला तरी चालेल पण मी तुझे होणार नाही. असं ठीक आहे तर बघ, तू माझ्या होणार नसतील तर दुसऱ्या कोणाची तुला देणार नाही.
हे काय करून घेतलं तारा? अगं मी येईपर्यंत तरी वाट पाहायचीच माझी. तारा उठ, काम सगळं हे खोटं आहे म्हणून. अगं मी जगू शकत नाही का तुझ्याशिवाय? तारा उठ, माझा अंत बघू नकोस. हे काय लाल फुलाचा गजरा? म्हणजे तुझा नकार होता लग्नाला? अगं तसं सांगायचंच मला. हे असं बघ तू का उचललं तारा? तारा तुला माहितीये आपले शरीर जरी वेगळे असली तरी आत्मा एकच होता आपला. या माझ्या आत्महीन शरीराने जगून काय फायदा? मीही येतो तुझ्या बरोबर. लो खत्म हुआ है फसाना, जिसे भूल चुका है जमाना. क्षमा से परवाना मिल न पाया, पीछे रह गया अमर की रूह का भटकता सा. जब जब आसमान में उसका चांद खिलेगा, तब अमर अपनी तारा को इन्हीं दीवारों में ढूंढेगा. अमर प्रतापांची शोकांतिका हृदय हेलावून टाकणारी आहे. दादासाहेब माझ्या डोक्यात एक भांडण कल्पना सुचली कहाणी. काय खाली करून मिळतंय का? ते नाही बाबा, सांगा तरी दादा नुसता खाजीना करतोय. दादासाहेब खजिना? अगं हो, आमच्या या हवेलीमध्ये 100 किलो सोनं आणि तेवढी हिरेमणी आहे. काय? दादा मी खजिन्याविषयी नाही बोलत. मग आपल्या अमर प्रताप सिंगांना खानची मिळेल अशी योजना आहे माझ्याकडे. अशी योजना तरी काय तुझ्याकडे? अलीकडे करा सांगतो. भलतंच काय तरी बाबा तुझ्या डोक्यामध्ये. हो ना, आणि मी म्हणते देशाची परीक्षा घ्यायची कशाला? नको. प्रयत्न करून तरी बघा. हो, आणि मला चालेल. चालेल. ठेवती पण तयार आहे. अरे या पोरीच्या जेव्हा काय भेटलं तर? नाही हो दादासाहेब, मला चालेल. चालेल म्हणते अहो. तुमची मर्जी. मग मी तुला आवडेल. येस. होशियार निगाह रखो, राज संस्थान के महाराजा अमर प्रताप सिंह खुदा रहे. जो वादा किया वो निभाना पड़ेगा, धोखे समाना चाहे तारा आना पड़ेगा, निभाना पड़ेगा. अहो दुसरे बघायचं काय थांबलाय? वेडा माणूस कुठला? अरे ओके. येस येस, आय एम ऑल राईट. पाणी पी. बरं वाटतंय का तुला? बघा तरी मी तुम्हाला म्हणत होतो असले उपद्व्याप नको म्हणून. नाही दादासाहेब, आय एम ऑल राईट. हे काय पडले खाली? जुना दस्तावेज दिसतोय. काय खजिन्याचा उल्लेख आहे का बुक?
दादासाहेब खजिना सापडला आपल्या गुन्ह्या नाण्यावर खोल खजिना बघा आम्ही म्हणत होतो ना आपल्या हवेलीत खजिना आहे म्हणून. दादासाहेब खजिना सापडला. हो ते म्हणत होते विश्वास, ते म्हणत होते हवेलीत खजिना आहे म्हणून. वहिनी पार्टी चेंज. मी म्हणत नव्हता का खजिना आहे म्हणून. पोरी, तू संसारिकाच्या घरी आलीस, माझ्या हवेलीत आलीस, ते लक्ष्मी घेऊनच. लक्ष्मी काय गुरुलक्ष्मी म्हणा.